नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपल्या सर्वांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल धन्यवाद. बीड जिल्ह्यात सध्या नेमकं काय चाललंय हा प्रश्न ज्यावेळेस कोणाला विचारला तर त्याची उत्तर खूप वेगळी आहेत. आरक्षणाच्या आगीमध्ये बीड जिल्हा होरपळून निघतोय. आपसात असलेला बंधुभाव कमी होतोय, माणुसकी कमी होत चाललेली आहे आणि त्यातच निसर्गाने बीड जिल्ह्यावर अवकृपा केली. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे. शेतकरी पार रसातळाला गेलेला आहे. शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहतोय. अशा बीड जिल्ह्यातून एक बातमी ऐकण्यात आली. ती बातमी तुम्ही पहा. तुरुंग अधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड, हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे. गणपतीची एक मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधींचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे. आतमध्ये सगळे बायबल मधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं. ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा, तुम्हाला एक भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत. आणि तिथला एक पाद्री आहे, तो आठवड्यातनं 2-3 वेळा हा या जेलरना भेटायला येतो. ही बातमी ज्यावेळेस मी पाहिली त्यावेळेस मला अत्यंत संताप आला. एक हिंदू म्हणून मला खूप चीड आली. काय चाललंय बीड जिल्ह्यात? अरे हा बीड जिल्हा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैजनाथ आहे. अंबेजोगाईला देवी आहे. अंबेजोगाईमध्ये दासोपंतासारखे एक महान कवी होऊन गेले. त्यांनी पासोडीवर आपले कवनं लिहिली. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी तिथं होऊन गेले. मनमथ स्वामी आमच्या बीड जिल्ह्यात होऊन गेले. लिंबा गणेशसारखं जागृत गणपतीचं देवस्थान आहे. एवढंच नाही तर या बीड शहराच्या मधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या काठी ज्ञानेश्वर माऊलीच्या आजोबाची समाधी आहे. अजून अनेक वैशिष्ट्य आपल्याकडे आहेत. पण या बीड जिल्ह्यात एक घटना अशी घडली की तमाम हिंदूला याचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. या बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृहात येशू ख्रिस्त जन्माला आलेत अशी बातमी आली. आश्चर्य नाही काय? आपण 1975 साली भारताच्या राज्यघटनेत निधर्मीय हा शब्द, सेक्युलर हा शब्द टाकला. मग येशू ख्रिस्त बीड जिल्ह्याच्या कारागृहात जन्माला येणारच. या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक जोसेफ गायकवाड. जोसेफ आणि गायकवाड याच्याहून तुम्हाला लक्षात असेल त्यांचा धर्म काय. त्यांनी काय केलं असेल तर या बीड जिल्ह्याच्या त्यांच्या कारागृहाच्या कार्यालयामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा छोटासा पुतळा, तुकाराम महाराजाचा छोटासा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र, महात्मा गांधीचे छायाचित्र, गणपतीची मूर्ती उचलल्याने एका कोपऱ्यात टाकून दिली. त्यांनी सांगितलं या लोकांचं इथं काहीच काम नाही. आणि मग काय केलं त्यांनी? सगळ्या कारागृहामध्ये बायबलची सुभाषितं लिहायला सुरुवात केली. काही कैदी बिचारे परिस्थितीनं त्यांच्या हातून काही गुन्हा घडतो, काही निरपराध असतात. संध्याकाळी ईश्वर भक्तीत लीन व्हावं, मनावरचं थोडं ओझं, अपराधीपणाची भावना कमी व्हावी म्हणून ते भजन कीर्तन करतात. या जोसेफ गायकवाडनी
त्याला बंदी घातली. या जोसेफ गायकवाडला भेटायला आठवड्यातून एकदा दोनदा एक पादरी सुद्धा तिथे येतो. भारताच्या राज्यघटनेने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक अधिकार दिला आहे. तो आपल्या मनाप्रमाणे धर्म निवडू शकतो, त्या धर्माच्या पद्धतीनं आपलं आचरण करू शकतो, त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार तो करू शकतो. पण त्याला सुद्धा घटनेने एक चौकट घालून दिलेली आहे. जोसेफ गायकवाड, आपण ख्रिस्त धर्म स्वीकारला आहे, आनंदाची गोष्ट आहे, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे, त्याचा तुम्ही प्रसारही करू शकता, प्रचारही करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या अंगावर असलेली सरकारी वर्दी काढून टाका, उतरून टाका, अनेक पांढरा डगला घाला, नोकरी सोडा आणि तुम्ही प्रचार करा. तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही. पण तुम्ही शासकीय सेवेत राहतायत आणि अशा प्रकारची कृत्य करतायत आणि यावेळेस सगळे पुरोगामी तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसलेत. आम्ही एखाद्या ठिकाणी शासकीय कार्यालयात, शासकीय महाविद्यालयात जर सत्यनारायणाची पूजा केली तर माननीय खासदार सुप्रियाताई सुळे लगेच पुढे येतात. असं धार्मिक कृत्य चालणार नाही. सुप्रियाताई बीड जिल्ह्याच्या कारागृहात काय होते पहा. कदाचित त्याचं कुठंतरी आपल्याशी जवळ नातं असलं म्हणून आपण गप्प बसलात की काय. आपल्याच पक्षाचे बीड जिल्ह्यात खासदार आहेत. हे शासकीय नोकर अशा प्रकारे प्रचार करू शकतात. मी देवाभाऊला विनंती करतो, आपण गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, या जोसेफ गायकवाडाला त्वरित कार्यमुक्त करा आणि त्याला त्याच्या धर्माचा प्रचार करू द्या. आम्ही सर्व हिंदूला हे आव्हान करतो की आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि आपण सर्वांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, देवाभाऊकडे ही मागणी केली पाहिजे की त्वरित या जिल्हा अधीक्षकचं निलंबन केलं पाहिजे, त्याची वर्दी उतरवली पाहिजे आणि त्याला मोकळं केलं पाहिजे. त्याच्याशिवाय असले कृत्य थांबणार नाहीत, लोकांवर त्याचा धाक बसणार नाही. उद्या आज तुम्ही या धर्माचा प्रचार केला, उद्या त्या धर्माचा प्रचार होईल आणि मग आम्ही हिंदूनं जायचं कुठं. प्रत्येक हिंदूनं हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आम्हीच जर आमच्या धर्माविषयी जागरूक नाही राहिलो तर सांगता येत नाही पुढे भविष्यात काय होईल. म्हणून मी एक हिंदू म्हणून या गोष्टीचा निषेध करतो. धन्यवाद.